रॉयल्टी असूनही छळ, चालकाची मनमानी कारवाई, एसडीओ आणि महसूल विभागाची भूमिका संशयास्पद। उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वाहन चालकाला रॉयल्टी तपासण्याचा अधिकार आहे का? जिल्हाधिकारी साहेब, रॉयल्टीवाल्यांवर दडपशाही, अधिकारी गायब, वाहन चालक बनला कायदा। बाळापूर तालुक्यात लोहारा डोंगरगाव मार्गावर एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे, जिथं उपविभागीय अधिकारी यांचे चालक आणि 2 कोतवालांनी एक रॉयल्टी असलेलं रेतीवाहू वाहन थांबवून त्यावर कारवाई केली। MH30 BD 3546 क्रमांकाच्या वाहनावर सकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। गंभीर बाब म्हणजे यावेळी घटनास्थळी महसूल विभागाचा कोणताही अधिकृत अधिकारी, ना तलाठी ना मंडळ अधिकारी उपस्थित होता। वाहन चालकाकडे वैध रॉयल्टी असतानाही ती पाहण्याआधीच वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलं। वाहन मालक शाहरुख देशमुख यांनी माहिती सादर करताना म्हटले की मी वाहन चालकाच्या हातात रॉयल्टी दिली होती, पण या चालकानं ती पाहण्याऐवजी गाडी सीज केली। मी तहसीलदार वैभव फरतारे यांना फोन केला, त्यांनी तलाठी पाठवले। तलाट्यांनी रॉयल्टी वैध असल्याचं जाहीर केलं, तरीही वाहन परत मिळालं नाही। या विषयासंबंधित चालकाला अधिकार कुठून आले? राज्य शासनाच्या नियमानुसार रेती वाहतुकीची तपासणी ही केवळ अधिकृत महसूल अधिकाऱ्यांद्वारेच होऊ शकते। कोतवाल किंवा चालक यांना रॉयल्टी तपासण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही। अशा स्थितीत चालकाचं हे वर्तन फक्त बेकायदेशीर नाही तर छळवणुकीचं स्वरूप घेत असल्यानं या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी सुद्धा नागरिकांकडून करण्यात येते। पत्रकारांनी थेट एसडीओ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र 3 वेळा फोन करूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। ही मौन स्वीकृती आहे की जबाबदारीपासून पळवाट, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। सदर बाळापूर तालुक्यातील अनेक नद्यांमधून पूर्णा, मन नदी आणि नाल्यांमधून विनापरवाना, विना रॉयल्टी रेती व मुरुमची तस्करी होत असतानाही महसूल आणि पोलीस किती कारवाया केले, लोक विचारत आहेत। ज्या गाड्यांकडे रॉयल्टी आहे त्यांना अडवलं जातं, मग विनापरवाना वाहनांवर कोणाची छत्रछाया आहे? सदर प्रकारामुळे फक्त एका वाहन मालकाचं नुकसान नाही तर कायदा व्यवस्थेची थट्टा झाली आहे। जनतेतून आता जोरदार मागणी होतीये की या प्रकरणात एसडीओ यांचा चालक कोणाच्या परवानगीनं कारवाई करतोय याची सुद्धा चौकशी केली पाहिजे। रॉयल्टी असतानाही गाडी जप्त करणं हे कायद्याच्या चुकीच्या वापराचं उदाहरण समोर आलेलं आहे। दोषी चालक आणि त्याला साथ देणाऱ्या कोतवालांवर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी सुद्धा जोर धरत आहे। एसडीओ, तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांची भूमिका पारदर्शकपणे चौकशी अंती समोर आणा। न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरण्याची तयारी, स्थानिकांची संतप्त भूमिका दिसत आहे। हा प्रकार जर दडपशाहीचा नव्हे तर कायद्याचं उल्लंघन असेल तर प्रशासनाला आता जनतेसमोर उत्तर द्यावे लागेल, अन्यथा संबंधित विभागांवर अविश्वास लोक दाखवत रस्त्यावर उतरतील, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे। मैं शाहरुख फकीरा देशमुख, मेरी गाड़ी सुबह पकड़े गई। ये इसमें कोई अधिकारी नहीं था, तो एक एटीएम का ड्राइवर था, 2 कोतवाल थे। इनने मेरी गाड़ी पकड़े, इनको सुबह रॉयल्टी चेक करते आई नहीं। इनने एक ETP नंबर चुका के रॉयल्टी गाड़ी इनवैलिड बताई। बाद में अधिकारी लोग आए, तलाटी लोग आए महसूल के, यहाँ पर आए, इनने रॉयल्टी चेक करे, वैलिड बताई। वैलिड बताए बाद में भी इनका कहना है कि गाड़ी लगा दो पुलिस स्टेशन में। तो सुबह में आपके कितने लोग थे पकड़ने के वक्त? 4 लोग थे। 4 लोग थे। कौन कौन थे वो लोग? एक अपने संजू, वो एटीएम का ड्राइवर था, एक अपने वो घोगरे कोतवाल थे, और एक वो उनका नाम क्या है, और 2 लोग एक और चाटे बहुत तो वो रॉयल्टी चेक करते नहीं है कि उनको? दोनों चेक करती नहीं है उनको, उनने चेक करे, वो इनवैलिड, उनके पास कोई ऐप नहीं है। अब ये अधिकारी लोग आए, इनने चेक करे तो रॉयल्टी वैलिड है।